नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं घरच्या घरी भेळ कसं बनवायचं खूप कमी साहित्यात। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथं गूळ व चिंच घेतलेला आहे। तर मी साधारण दोन्ही एक एक वाटी एवढं घेतलेला आहे। जर तुम्हाला इथं गूळ तो जास्त घ्यायचा असेल तर तुम्ही 1.5 वाटी घेऊ शकता। तर मी इथं दोन्ही समप्रमाणात घेतलेला आहे। त्याचबरोबर हे चिंच एका भांडीमध्ये काढून घेतलं। त्यामध्ये इथं पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही फक्त चिंचच भिजवून घेऊ शकता। तर मी इथं आज दोन्ही एकदमच एकाच भांडीमध्ये भिजवून घेणार आहे। जर तुम्हाला असं भिजवून ठेवायचं नसेल तर तुम्ही इथं एक 2 ते 3 मिनिटांसाठी गरम पाण्यात असं उकळवून घेऊ शकता ह्याला। त्याचबरोबर इथं एक अर्धा तास झालेला आहे। छान असे इथं भिजलेले आहेत। गूळ सुद्धा छान असं विरघळलेला आहे। तर आता आपण ह्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर आता मी हे मिक्सरच्या भांडीमध्ये काढून घेणार आहे। तर इथे बारकं मिक्सरचं भांडी घेतलेलं आहे आणि सगळं मी मिक्सरच्या भांडीमध्ये काढून घेतलेलं आहे। वरचं पाणी आहे तो बाजूला ठेवलेला आहे। थोडंसं करून मी नंतर घालून घेणार आहे। तर हे बघा इथं मिक्सरला लावून झालेलं आहे आणि ह्याला आता आपण गाळून घेऊयात। तर हे बघा इथं गाळून सुद्धा झालेलं आहे। तर मी ह्याच भांडीमध्ये इथं काढून घेतलेलं आहे। तर तुम्हाला इथं अजून पातळ हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून पातळ बनवून घेऊ शकता। तर आता मी ह्याला असंच बाजूला ठेवून देणार आहे। त्यासोबत मी इथं मिक्सरच्या भांडीमध्ये एकच हिरवी मिरची व थोडेसे लसूण व थोडेसे अद्रक इथं घेतलेला आहे। तर तुम्ही मिरची वगैरे कमी जास्त घेऊ शकता। तर त्याला मिक्सरला लावून असं बारीक करून घ्यायचं आहे। त्यासोबत इथं एका भांडीमध्ये असं मुरमुरे घेतलेलं आहे। तुम्ही कोणताही मुरमुरे इथं घेऊ शकता। तर मोठं पातेलं घ्यायचं आहे व एक असं चमचा घ्यायचा आहे। मिक्सरला लावून घेतलेलं हे सगळं मिरचीचा ठेचा आहे तो इथं घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिरचीचं घालून पहिलं 1 मिनिट असं छान असं गोल फिरवून घ्यायचं आहे। तर हे बघा छान असं मी हलवून घेतलेलं आहे। तर आता त्याच्यानंतर तुम्ही इथं आवडीच्या भाज्या घालू शकता। तर आज मी इथं कमी साहित्यात भेळ इथं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी 1 कांदा व 1 टोमॅटो इथं बारीक चिरलेला घातलेला आहे। त्याचसोबत लाल तिखट थोडंसं घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं। तर सगळं इथं कमीच वापरायचं आहे। त्यासोबत भाजलेलं जिऱ्याची पूड इथं घालून घेतलेला आहे। थोडंसं चाट मसाला घालून घ्यायचा आहे। तर ह्याला सुद्धा एकदा इथं हलवून घ्यायचं आहे। तुम्ही अजून आवडीच्या भाज्या ह्याच्यामध्ये घालू शकता। काकडी, गाजर वगैरे तुम्ही इथं अजून घालू शकता किंवा तुम्हाला अजून शेंगदाणे, फुटाणे वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊ शकता। तर हे फिरवून झालेलं आहे। त्याच्यानंतर मी इथं चिंचेचं जे आपण कोळ बनवलेलं होतं ते इथं घालून परत आणखीन 2 ते 3 मिनिटं छान असं हलवून घ्यायचं आहे। तर तुम्ही हे चिंचेचं जो आपण केलेला आहे ते तुम्ही जास्त किंवा कमी इथं घेऊ शकता। जास्त गोड हवं असेल तर तुम्ही इथं जास्त घालू शकता। त्यासोबत इथं फरसाण आहेत। फरसाणमधले जे मोठे मोठे आहेत बेसनाचे गाठी तर ते इथं घालून घ्यायचं आहे। त्यासोबत बारीक सेव असेल तर बारीक सेव सुद्धा फरसाणमधले काढून असं घालून घेतलेला आहे। कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि असं छान इथं मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथं आपलं छान असं कुरकुरीत भेळ बनवून तयार झालेलं आहे। तर हे आपण जेव्हा खायचं आहे तेव्हाच हे बनवून घ्यायचं आहे। आधी बनवून नाही ठेवायचं। हे सगळे मुरमुरे आहेत ते मऊ पडतील। तर जेव्हा खायचं आहे तेव्हाच हे लगेच 5 मिनिटात बनवून होतं। तर आता मी एका ताटमध्ये हे काढून घेते। तर तुम्ही याचा कलर बघू शकता, खूप छान दिसत आहे।
तर हे बघा मी इथं एका ताटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथं अजून ह्याच्यावरती सुद्धा कांदा टोमॅटो सगळं आपण जे घातलेलं होतं तर ते तुम्ही इथं वर घालू शकता, अजून बारीक शेव वगैरे। तर मी इथं फक्त बारीक शेव घालून घेते, तर तुम्ही इथं कांदा टोमॅटो सुद्धा घालू शकता। तर इथं आपलं छान असं चमचमीत कुरकुरीत असं भेळ आहे बनवून झालेला आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।